पुन्हा मैदानामध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी. तर मगाशी ते 40 धावाचं जे आव्हान होतं ना ते त्यांनी असं सोप्या पद्धतीने पार केलं आणि त्याच्यासाठी त्यांना साथ लागली काळगावच्या फिल्डिंगची. टेटमेवाडी ह्या टीमच्या फिल्डिंगची त्यांना साथ भेटली आणि ते 40 धावाचं आव्हान त्यांनी सिंपलरित्या पूर्ण केलं. पाहूया जय भवानी सळवे आणि कराटे चालू करायचंय. तर पहिला चेंडू आणि हा वाऱ्याच्या गतीने गेलेला चेंडू वाईट चेंडू असेल. अंपायरांचा निर्णय वाईट चेंडू. लकी यांचा पहिला वाईट चेंडू. त्या वाईट चेंडूवरती एक धाव आले आणि धावफलकावरती लागलेली एक धाव. लकी यांचा दुसरा चेंडू. पाहूया दुसऱ्या चेंडूवरती काय करताय. आणि शिवाजी स्ट्राईक वरती आणि शिवाजी फॉर्म मध्ये आज. आणि हा शिवाजीने टोलवलेला चेंडू 1 2 3 4 आणि हा 4 धाव. हॅलो आणि मिसफील्ड झालेले आहे. तर याची अपेक्षा नाहीये भवानीनगर तुमच्याकडून. जसा मगाशी काळगावचा जो खेळ झाला त्या पद्धतीचा हॅलो आणि हा उडवलेला चेंडू आउट ऑफ द पार्क. पाहूया अंपायरांचा निर्णय काय येतोय. 6 धावांसाठी अंपायरांचा निर्णय आलेला आहे. आणि हा मुंगास मैदानामध्ये लाईव्ह बघायचं असेल तरी लाईव्ह वरती बघू शकता. पपुशेट मुंगास तुमच्या हॅलो. तर मुंगास यांचे दर्शन इथे झालेले आहे. मुंगास मैदानामध्ये येऊन पप्पू शेट यांना दर्शन देऊन गेले. पण पप्पू शेट यांच्या भीतीने ते काय मैदानात परत येणार नाही. पाहूया तिसरा चेंडू काय होते. आणि हा पुन्हा मारलेला चेंडू मिसफील्ड इथे पुन्हा झालेला आहे. आणि हा दुसरा धावाचा प्रयत्न असताना एक धाव कंप्लीट आणि गोशांती क्षेत्रामध्ये टोटल 2 धावा 3 एकच पळाली मुकादम 2 धावा. येस. तर स्ट्राईक वरती शतायू. पाहूया आणि पाऊस आलेला आहे मैदानामध्ये पाऊस. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय करतात शतायू. आणि हा फुलटॉस चेंडू होता आणि हा 1 बाउन्स आणि नाईस फिल्डिंग इथे झालेली आहे. सुंदर फिल्डिंग आणि 2 धाव्यांचा प्रयत्न आणि या 2 धावा सक्सेसफुल कंप्लीट. आणि पाऊस आलेला आहे. इंद्रदेव बरसत आहेत. इंद्रदेव बरसताना मैदानामध्ये सर्वांना आशीर्वाद देताना. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होतंय. शतायू काय करतोय आणि पुन्हा फुलटॉस चेंडू आणि इट इज 6 आणि या 6 धावा आणि या 6 धावा आणि या 6 धावेनंतर धावफलकावरती लागलेल्या आहेत तब्बल 21 धावा. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी. 21 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. हा शेवटचा चेंडू. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय करतात. शेवटचा चेंडू ह्या ओव्हरचा आणि हा वाईट 1 बाउन्सचा इशारा दिलेला हा वाईट चेंडू. आणि थोडस बॉलर वरती दडपण दिसतंय कारण तब्बल 22 धावा कुठल्या गेल्यात या ओव्हर मध्ये आणि अजूनही
एक चेंडू बाकी आहे, थोडस दडपण दिसतंय. आणि पाऊस. इंद्रदेव बरसतायत, इंद्रदेव आशीर्वाद देताना तो आपल्या सर्वांना. आणि हा पुढे येऊन टोलवलेला चेंडू, क्लासिक शॉट. आणि ह्या 4 धावा, 4 धावा. धन्यवाद अंपायर. आणि ह्या 4 धावेनंतर तब्बल 26 धावा लागलेत धावफलकावरती. तर 1 ओव्हरचा खेळ झालेला आणि 26 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही मैदानामध्ये 2 ओव्हरचा म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी. पाहूया 12 चेंडूवरती जयभावाने आपली काय स्ट्रॅटर्जी आखते, आपली काय स्ट्रॅटर्जी रणनीती रचते. पाहूया या 12 चेंडूवरती. शिवाजी फायर झालेला आहे आणि शिवाजीने तब्बल, शिवाजी आणि शतायू हे दोघेही फायर आहेत. या दोघांनी मिळून तब्बल 10-11 धावा आपल्या नावावरती टाकून 26 धावावरती हे धावफलक घेऊन गेलेले आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया काय होतंय. दुसरी ओव्हर. शंभू. शंभू हे नाव आहे, या नावामध्ये जादू आहे, कारण माझ्या मुलाचं नाव सुद्धा शंभूच आहे. या नावामध्ये जादू आहे. पाहूया, नाव राखायचं शंभू तुला. शाबाश. तर पहिला चेंडू डॉट. तर डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आलेले आहे. असो, त्यात तुझी शंभू काही चुकी नाही. मी मगाशी म्हटलं होतं, बॉलरचं काम करत राहतो, फिल्डरांनी आपलं काम केलंच पाहिजे. तर फिल्डर आपलं काम करत नसेल तर बॉलरांनी 4-6 काढल्यानंतर अरे तू काय बॉलिंग टाकतो. तर फिल्डरचं काम करावं, बॉलरांनी बॉलरचं काम. आणि हा सुंदर चेंडू, यॉर्कर चेंडू खोदून काढलेला आणि 1 धाव. शंभू हा ब्रँड आहे, इतिहासकालीन ब्रँड आहे शंभू. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. पाहूया तिसरा चेंडू आपल्या टीमसाठी. आणि हा क्लासिक ब्युटिफुल शॉट आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. तर ह्या 6 धावानंतर धावफलकावरती लागले टोटल 34 धावा. पहिले 2 चेंडू वरती त्याला कराटे या संघाला रोखलं, पण तिसऱ्या चेंडूवरती कराटे संघ त्याच्यावरती वरचढ झाला आणि ते हा बॉल आउट ऑफ द पार्क मारला. पाहूया चौथा चेंडू. जादूगर आहे हा बॉलर. चौथा चेंडू आणि हा चौथा चेंडू उडवलेला आहे आणि अंपायर यांच्याकडून गोशांती क्षेत्रामध्ये. लकी मॅन शंभू गोशांती क्षेत्रामध्ये गेलेला आहे. तर 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि टोटल 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. या 4 चेंडूवरती फक्त 8 धावा आलेले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि हा पाहूया अंपायर कडून वाईट चेंडू. वाईट चेंडू इथे. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया काय होतंय. 5वा चेंडू आणि हा क्लासिक उडवलेला शॉट आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. शंभू. अजूनही आपला 1 चेंडू बाकी आहे. शंभू. शेवटचा चेंडू शंभू यांचा. पाहूया क्लासिक चेंडू. या चेंडूची अपेक्षा होती शंभू तुझ्याकडून. डॉट चेंडू. तर शिवा जाधव यांच्याकडून एक मागणी आहे. स्वतः मुकादम तिथे अंपायरच्या भूमिकेमध्ये उभे आहे. जर कोणी 6 मारला 4 मारला आणि तुम्ही डान्स करून गोट्या अंपायर सारखी जर तुम्ही डान्स करून जर तुम्ही जर ते स्टाईल दाखवली गेली तर तुम्हाला भाग्यश्री हॉटेलवरती आज नाही तर उद्या घेऊन गेलं जाईल. तर प्रमोद जादूगर बॉलर. 6 चेंडू मध्ये मागाशी 5 धावा रोखल्या होत्या यांनी. पाहूया आता आपल्या टीमसाठी तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत. वैयक्तिक पहिली आणि टीमची तिसरी ओव्हर. तर पाहूया 6 चेंडूंचा खेळ. 42 धावा लागलेले आहेत धावफलकावरती. भवानीनगर साळवे यांच्यासाठी तगडं आव्हान असेल इथे कराटे यांचं. शेवटची ओव्हर. पहिला चेंडू प्रमोद यांचा आणि स्लोअर 1 आहे. जादूगर वाईट. पहिला चेंडू वाईट.
दुसरा चेंडू पाहूया, दुसऱ्या चेंडूवरती काय होतंय. प्रमोद आणि स्लोअर वन, पुन्हा वाईड, बॅक टू बॅक 2 वाईड. आता थोडंसं प्रेशर असेल, थोडंसं दडपण असेल प्रमोद वरती. मुंगसाचं तोंड प्रमोद बघितलं नाही वाटतं. बॅक टू बॅक 2 वाईड. पाहूया हा मुंगास कोणासाठी लक्की होते ते पाहूया, जय भवानीसाठी की कराटेसाठी. पहिला चेंडू आणि हा अंगाला लागलेला चेंडू आणि धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव घेतली गेली आणि हा ओव्हर थ्रो म्हणावा लागेल. गच्चाळ क्षेत्ररक्षण, गच्चाळ थ्रो. प्रमोद अंपायर तुमचा निर्णय असेल, अंपायर तुमचा निर्णय असेल. अंपायर तुमचा निर्णय असेल तर तुम्हाला जर इथे लाईव्ह मध्ये चेक करायचं असेल तर चेक केलं जाईल. अंपायरचा निर्णय असेल. नाही, अंपायरने नाही सांगितले प्रमोद. तर अंपायर 1 धाव असेल, 2 धावा. ओके, 2 धावा असतील. या 2 धावा ऍड केल्या जातील धावफलकामध्ये आणि धावफलकावरती सजलेले आहे टोटल 46 धावा. आणि हा 6 धावा आणि हा 6 धावा. या 6 धावेनंतर धावफलकावरती लागले टोटल 52 रन्स. 52 धावा धावफलकावरती लागलेला आहे. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे फक्त. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी. तर बॉल आणायचे आहेत. नवीन चेंडू इथे मैदानामध्ये दिला जातोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. प्रमोद जादूगर आहे, त्याला माहिती आहे 1 6 खाल्ल्यानंतर दुसरा बॉल कसा टाकायचा आणि हा फसवलाय, बॅट्समनला फसवलंय. जादूगर बॉलर. 3 चेंडू झालेले. हा 3 चेंडूवरती 2 वाईट, 2 धावून टोटल 10 रन आलेले आहेत. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि क्लासिक शॉट इथे म्हणता येईल, पण गोशार्धी क्षेत्रामध्ये 1 धाव. या 1 धावेनंतर धावफलक पोहोचतंय 53 धावावरती. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत. तर मोठं लक्षण इथे उभं केलं आहे जय भवानी नगर सळवे यांच्यासाठी. अजून 2 चेंडू बाकी आहेत. तर मगाची मॅच मध्ये पाहिलं मी कराटेची ओपनिंग जोडी, कराटेची तर हा डॉट चेंडू असेल. चांगली बॉलिंग इथे पाहता येते प्रमोद कडून आणि प्रमोदचा शेवटचा चेंडू असेल. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती कोण वरचढ होत आहे. आणि हा मारलेला चेंडू आणि क्लासिक ब्युटिफुल कॅच. आणि हे क्षेत्ररक्षण पाहिजे, या क्षेत्ररक्षणची गरज आहे. हे क्षेत्ररक्षण जर तुम्ही कराल ना तर बॉलर आहे ना सगळं जिंकून जाईल. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. तर महेशने ही पकडलेला झेल पाहण्यासारखा झेल आहे आणि क्लासिक झेल. म्हणजे अशा झेलची आहे ना सर्व बॉलरांना अपेक्षा असते. तर असा झेल तुम्ही पकडाल ना तर बॉलरही खुश आणि टीमही खुश आणि सगळेच खुश. तर महेश क्लासिक कॅच, ब्युटिफुल कॅच, कॅच ऑफ दी टुर्नामेंट म्हणता येईल. तर 53 धावेचं इथे 54 धावेचं लक्ष असेल जय भवानी सळवे यांच्यासाठी. पाहूया काय होतंय. तर बनपुरी स्ट्रायकर आणि सिद्धनाथ यायचंय, टॉस घ्यायचंय, यायचंय. कॅप्टन निलेश, ब्रँड ऑफ द बनपुरी, बनपुरीचा हिरा. सर्वांना लाजवेल असे हे व्यक्तिमत्व आहे निलेश नागावडे. क्लासिक व्यक्तिमत्व आणि निरागस व्यक्तिमत्व आहे ते. यायचंय टॉस साठी.
वेलकम दाजी, पाटण तालुक्याचे दाजी अमित दाजी यायचंय. वेलकम दाजी, बसायचंय स्टेजवरती, स्टँड पण व्हायचंय. टॉस कुठे, टॉस घ्यायचंय तर सचिन देसाई यांच्या हातचं टॉस घेतला जाईल. यायचंय सचिन देसाई यायचंय. वेलकम स्टेज. बनपुरी स्ट्रायकर वर्धेश सिद्धनाथ. टॉस आणि बनपुरी स्ट्रायकर यांनी टॉस विन आणि आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवलेला. तुम्ही जिंकला. सिद्धनाथ यांनी टॉस जिंकलेला आहे. माफी असावी. निर्णय गुलदस्त्यामध्ये ठेवलेला. तर निर्णय कळवायचा सिद्धनाथ आपला. जय भवानी आपले 2 स्ट्रायकर पाठवायचे आहेत मैदानामध्ये लवकरात लवकर. फिल्डिंग सजवून घ्यायचे कराटे. 54 धावाचं लक्ष जय भवानी सळवे यांच्यासाठी. तर पंढरीच्या वारीमधला विठ्ठल आमच्या स्टेजवरती आलेला आहे. अमित दाजी मुंगास परत मैदानामध्ये. तर यायचंय. काटकर साहेब यायचंय, बसायचंय स्टेजवरती, स्टँड पण व्हायचंय. तर जय भवानी सळवे यांच्याकडून ओपनिंग साठी प्रमोद म्हणजे ना जय भवानी सळवेचा ना कणा आहे, कणा पाठीचा कणा आहे. आणि खाली आहे तो ब्रँड आहे कारण तो शंभू आहे. शतायू बॉलिंग साठी. शतायू मगाशी त्याचा चांगला बॉलिंगचं म्हणजे त्यांनी चांगली बॉलिंग टाकली मगाच्या मॅच मध्ये. मगाशी फक्त त्यांनी 9 धावा दिलेल्या आहेत. आणि पहिला चेंडू, आणि हा पहिला चेंडू होता प्रमोद साठी, पण हा डॉट चेंडू गेलेला आहे. हा प्रमोद नाही ना. प्रमोद राहिला ना 18 बॉल तर मॅच संपते. तर जय भवानीला काळजी करायची काही गरज नाही. 18 बॉल उभा राहतोय तो मॅच संपून जातोय. दुसरा चेंडू शतयाचा. आणि हा क्लासिक शॉट पाहूया काय होतंय, अंपायर यांच्याकडून काय निर्णय येतोय. आणि गोशांती क्षेत्रामध्ये लकी शतायूसाठी हा लकी बॉल म्हणावा लागेल कारण खराब बॉल होता. त्या खराब बॉलला मारला पण तो गेला गोशांती क्षेत्रामध्ये. तर लक म्हणावं लागेल शतायू याच्या बाजूने. तर वरती जय भवानी नगर सळवे यांचा कणा आणि खालती ब्रँड बिकॉज ऑफ ही इज अ शंभू. तर पुढचा चेंडू, आणि हा क्लासिक चेंडू उडवलेला आहे पण पुन्हा गोशांती क्षेत्रामध्ये गेलेला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू गोशांती क्षेत्रामध्ये. 3 चेंडूंचा खेळ झालेला. हा 3 चेंडू नंतर 2 धावा लागलेल्या आहेत धावफलकावरती. बॉल द्यायचे ठाणे मित्रा दोस्ता. चेंडू पोचवायचे आहेत मैदानामध्ये प्लीज, विनंती असेल तुम्हाला. लवकर जायचंय, धावत जायचंय, लवकर पोहोचायचंय कारण आपल्याला अजून खूप साऱ्या मॅचेस खेळवायचे आहेत. आपल्याकडे टाइम कमी आहे. तर सिद्धनाथ यांनी बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. तर बनपुरी स्ट्रायकर यांना फिल्डिंग करायला लागेल. मागच्या वेळी बनपुरी स्ट्रायकर हे चेस करत होते आणि चेसिंग मध्ये ते 6 धावाने हारले होते. 6 धावाने हारले होते. चला पाहूया पुढचा चेंडू. आणि हा डॉट चेंडू, क्लासिक बॉलिंग इथे म्हणता येईल. आणि हा एक धाव बाईकच्या स्वरूपामध्ये इथे 1 धाव घेतली जाते. आणि 4 चेंडूंचा खेळ झालेला. आणि या 4 चेंडूवरती शतायूने फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. तर अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी. आणि हा शंभू क्लासिक उडवलेला चेंडू. 2 धावांचा प्रयत्न असेल आणि ही प्रमोदनी. आणि या 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट झालेल्या ह्या 2 धावा. आणि वरती खेळतोय ना तो ऐतिहासिक कालीन ब्रँड शंभू. शेवटचा चेंडू पाहूया. आणि थोडस फसला गेलेला आहे बॉलर.
रनअप मध्ये थोडा फसला गेला आणि हा शेवटचा चेंडू परत घेऊन येताना पाहूया शेवटचा चेंडू शंभूसाठी आणि क्लासिक उडवलेला चेंडू, एक टप्पा आणि ह्या 4 धावा. आणि या 4 धावेनंतर धावफलकावरती लागतात 9 धावा. तब्बल 9 धावा लागलेल्या धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पाहूया या 12 चेंडू मध्ये 45 रन्स ची गरज आहे, अजून 45 धावांची गरज आहे अजून 12 चेंडू मध्ये. पाहूया काय होत आहे मध्ये, लास्ट मॅच मध्ये. आणि आता दुसरी ओव्हर वैयक्तिक पहिली आणि संघासाठी दुसरी ओव्हर अनिल घेऊन येताना आणि क्लासिक बॉल ब्लॉक होल मध्ये, म्हणजे ब्रह्मास्त्र आहे हे, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आहे. जर तुम्ही यॉर्कर चेंडू टाकताय ना तर यॉर्कर चेंडू टाकण्यासाठी ना ताकद पाहिजे, यॉर्कर चेंडू टाकण्यासाठी ना नजाकत पाहिजे. आणि ती नजाकत आहे ना बनपुरी स्ट्रायकरचा एक प्लेअर आहे, बनपुरी स्ट्रायकरचे कॅप्टन निलेश नागावडे, यांच्याकडे ती ताकद आहे. 6 बॉल 6 ब्लॉक होल टाकण्याची त्यांच्याकडे ती ताकद आहे. दुसरा चेंडू आणि क्लासिक उडवलेला हा चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. आणि ह्या 6 धावानंतर धावफलकावरती सत्ता आहेत 15 धावा. दहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 10 चेंडू मध्ये अजून करायचे तब्बल 39 धावा. या 10 चेंडू मध्ये 39 धावा करायच्या आहेत. पाहूया नवीन चेंडू घेताना तर 10 चेंडू मध्ये 7 6 मारायला लागतील आणि प्रमोदकडे ना ती कॅपॅसिटी आहे, प्रमोद मारेल. आणि हा उडवलेला चेंडू पाहूया, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना आणि अंपायर OUT आउट, अंपायरने आउट दिलेला आहे. प्रमोद यांचा खेळ संपलेला आहे आणि आता थोडं अवघड होईल, थोडं अवघड होईल हे आव्हान. आणि डायरेक्ट हिट इथे, सुंदर फिल्डिंग इथे. तर नवीन खेळाडू मैदानामध्ये नवीन खेळाडू आकाश मैदानामध्ये आणि इंद्रदेव आशीर्वाद देताना कराटे टीमला स्वतः मैदानामध्ये बॅटिंगच्या वेळी आशीर्वाद दिला, बॉलिंगच्या वेळी त्यांना आशीर्वाद दिला. बहुतेक आज कराटे तुम्ही फायनल मध्ये जाताय कारण इंद्रदेव तुमच्यावरती खूप खुश आहे. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे, अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तब्बल 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे या मॅचचा. 4था चेंडू अनिल आणि हा सुंदर बॉल म्हणता येईल, वाऱ्याच्या गतीने गेलेला चेंडू, आकाश यांना समजलाच नाही. चार चेंडू झालेले, 5वा चेंडू आणि हा उडवलेला चेंडू गोशांती क्षेत्रामध्ये आणि 1 धाव इथे, 1 धाव अंपायर यांच्याकडून आणि ओव्हर कंप्लीट झालेले आहे. नाही 5 चेंडू माफी असावी, 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि हा ब्लॉक होल गोशांती क्षेत्रामध्ये 1 धाव. या 1 धावेनंतर धावफलक पोहोचतोय 18 धावावरती. आता थोडं आव्हान कठीण आहे कारण 6 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे, म्हणजे साई 36. तर साई 36 साठी साई आलेला आहे. साईराज मैदानामध्ये, मगाशी साईराजला थोडा महागडा पडला, थोडा महागडा ठरला, पण पाहूया आता साईराज 36 धावांची गरज असताना पाहूया काय करतायत आपल्या टीमसाठी. 6 बॉल मध्ये 36 धावा आणि ब्रँड शंभू, ब्रँड खेळताना शंभू इज अ ब्रँड, इतिहासकालीन ब्रँड. पाहूया साईराज आणि शंभू कोण वरचढ होतंय. पाहूया साईराज याचा पहिला चेंडू आणि हा उडवलेला चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक खाली येत आहेत, पोचतायत की नाही पोचतायत आणि कॅच ड्रॉप झालेला आहे. चांगला प्रयत्न होता इथे फिल्डरचा झेलसाठी, पण सर्वांना एक विनंती असेल थोडं जपून पळायचं आहे, थोडं सांभाळून पळायचं आहे. पाय घसरून स्वतःला इजा होईल याची काळजी घ्यायची आहे, तर कोणाला इजा होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि हा क्लासिक उडवलेला ऑफ शॉटला गोसांती क्षेत्रामध्ये गेलेला. आता ना आव्हान कठीण झालंय,
आता आव्हान सगळं संपुष्टात आलेलं आहे म्हणता येईल. तर पुढील मॅच साठी बनपुरी स्ट्रायकर आणि सिद्धनाथ तयार राहायचंय. तर 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे, 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. पाहूया तिसरा चेंडू शंभू यांच्यासाठी आणि हा टोलवलेला चेंडू शंभू. आणि शंभू यांनी धाव घेण्यास नकार घेतलाय कारण त्यांना मारायचे, आउट ऑफ द पार्क पोहोचवायचे. चौथा चेंडू साईराज आता ना तुझ्यावरचं प्रेशर रिलीज झालं असेल आणि ते दिसतंय, तुझा कॉन्फिडन्स वाढलाय, तो दिसून येतोय या मैदानामध्ये. एवढ्या कमी वयामध्ये एवढी चांगली बॉलिंग, सुंदर प्रयत्न, क्लासिक उडवलेला चेंडू आणि आता एक रन घेतलेला आहे शंभू यांनी. पाहूया सागर आकाश काय करतात या 2 चेंडूच्या खेळवरती. पाचवा चेंडू आणि हा टोलवलेला चेंडू आणि धाव नाही घेतात, धाव नाही घ्यायचे कारण त्यांना माहिती आहे आता आव्हान संपलेलं आहे. आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे आणि तोही शेवटचा बॉल आहे. पाहूया शेवटच्या बॉल वरती काय होत आहे. कराटे विन आणि क्लासिक बॉल, ब्युटिफुल. या कमी वयामध्ये या साईराजची बॉलिंग आहे ना ही कमी वयामध्ये दिसते आणि या भविष्यामध्ये